शांती. आज आहे 6/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, मी तुम्हाला पुन्हा राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवतो. या पुन्हा शब्दामध्येच सारे चक्र सामावलेले आहे. प्रश्न आहे, बाबा देखील प्रबळ अर्थात बलवान आहेत, तर माया सुद्धा आहे. दोघांची प्रबळता अर्थात ताकद कोणती आहे? उत्तर आहे, बाबा तुम्हाला पतितापासून पावन बनवतात. पावन बनविण्यामध्ये बाबा प्रबळ आहेत, म्हणून बाबांना पतित पावन सर्व शक्तिमान म्हटले जाते. माया पुन्हा पतित बनविण्यामध्ये प्रबळ आहे. खऱ्या कमाईमध्ये अशी काही गृहचारी बसते, ज्यामुळे फायद्याऐवजी तोटा होतो. विकारांच्या मागे माया तवाई अर्थात वेडे करते. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करा. गीत आहे, हमें उन राहों पर चलना है. ओम शांती. तुम्हा मुलांना कोणत्या मार्गावर चालायचे आहे? जरूर मार्ग सांगणारे असणार. मनुष्य चुकीच्या मार्गावर चालतात तेव्हाच तर दुःखी होतात. आता किती दुःखी आहेत, कारण त्यांच्या मतावर चालत नाहीत. सर्व विपरीत मतावर चालत आले आहेत. जेव्हापासून उलटे मत देणाऱ्या रावणाचे राज्य सुरू झाले आहे, बाबा समजावून सांगतात, तुम्ही यावेळी रावणाच्या मतावर आहात, म्हणून प्रत्येकाची अशी वाईट अवस्था झाली आहे. सर्वजण स्वतःला पतित म्हणतात देखील. बापू गांधीजी सुद्धा म्हणत होते, पतित पावन आओ, म्हणजे आपण पतित आहोत. परंतु कोणीही समजत नाही की आपण कसे पतित बनलो आहोत. त्यांना वाटते की भारतामध्ये रामराज्य व्हावे, परंतु बनवणार कोण? गीतेमध्ये बाबांनी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत, परंतु गीतेच्या भगवानाचे नावच उलटे लावले आहे. बाबा समजावून सांगतात की तुम्ही काय केले आहे. क्राइस्टच्या बायबलमध्ये पोपचे नाव घातले तर किती नुकसान होईल. हा सुद्धा ड्रामा आहे. बाबा मोठ्यात मोठी चूक समजावून सांगतात. हे आदी मध्य अंताचे ज्ञान गीतेमध्ये आहे. बाबा समजावून सांगत आहेत की मी तुम्हाला पुन्हा राजांचाही राजा बनवतो. तुम्ही 84 जन्म कसे घेतले हे तुम्ही जाणत नाही. मी सांगतो, हे कोणत्याही शास्त्रामध्ये नाही आहे. शास्त्रे तर अनेक आहेत, भिन्न भिन्न मते आहेत. गीता अर्थात गीता, ज्यांनी गीता गायली आहे त्यांनीच मत दिले आहे. ते म्हणतात, मी तुम्हाला राजयोग शिकविण्यासाठी पुन्हा आलो आहे. तुमच्यावर मायेची सावली पडली आहे. आता पुन्हा मी आलो आहे. गीतेमध्ये देखील म्हणतात, हे भगवान, पुन्हा गीता ऐकविण्यासाठी या, अर्थात पुन्हा गीतेचे ज्ञान द्या. गीतेमध्येच ही गोष्ट आहे की आसुरी सृष्टीचा विनाश आणि दैवी सृष्टीची स्थापना पुन्हा होते. हे जरूर पुन्हा म्हणणार. गुरु नानक पुन्हा आपल्या वेळेवर येणार. चित्रसुद्धा दाखवतात. श्रीकृष्ण सुद्धा पुन्हा तोच मोर मुकुटवाला असणार. तर ही सर्व रहस्ये गीतेमध्ये आहेत, परंतु भगवानालाच बदललेले आहे. आम्ही असे नाही म्हणत की गीतेला मानत नाही, परंतु त्यामध्ये हे जे मनुष्यांनी उलटे नाव घातले आहे त्याला बाबा येऊन सरळ करून समजावून सांगतात. हे सुद्धा समजावतात, प्रत्येक आत्म्यामध्ये आपापला पार्ट नोंदलेला आहे. सर्वच एकसारखे असू शकत नाहीत. जसे मनुष्य म्हणजे मनुष्य, तसे आत्मा म्हणजे आत्मा, परंतु प्रत्येक आत्म्यामध्ये आपला आपला पार्ट भरलेला आहे. या गोष्टी समजावून सांगणारा मोठा बुद्धिवान पाहिजे. बाबा जाणतात कोण समजावून सांगू शकतात, कोण सेवा करण्यामध्ये हुशार आहेत, कोणाची लाईन क्लिअर आहे. देही अभिमानी राहतात.
सगळेच काही परिपूर्ण देही अभिमानी बनलेले नाहीत. हा तर शेवटी रिझल्ट लागणार. परीक्षेचे दिवस जेव्हा जवळ येतात तेव्हा माहीत होते कोण कोण पास होणार. टीचरसुद्धा समजू शकतात आणि मुले देखील समजतात की हा सर्वात पुढे अर्थात हुशार आहे. तिथे तर फसवाफसवी इत्यादी सुद्धा होऊ शकते. इथे तर या गोष्टी होऊ शकत नाहीत. हे तर ड्रामामध्ये पूर्वनियोजित आहे. कल्पापूर्वीचेच निघणार. आपल्याला सेवेच्या गतीवरून समजून येते. या खऱ्या कमाईमध्ये नफा आणि तोटा, गृहचारी इत्यादी येते. चालता चालता तंगडीच तुटते. गंधर्व विवाह केल्यानंतर माया एकदम तवाई अर्थात वेडे बनवते. मायासुद्धा खूप प्रबळ आहे. बाबा प्रबळ आहेत पावन बनविण्यामध्ये. म्हणून त्यांना सर्वशक्तिवान पतित पावन म्हटले जाते. आणि मग माया प्रबळ आहे पतित बनविण्यामध्ये. सतयुगामध्ये तर माया असत नाही. हे आहेच वाईसलेस वर्ल्ड अर्थात निर्विकारी दुनिया. आता आहे एकदम विशस वर्ल्ड अर्थात विकारी दुनिया. किती जबरदस्त ताकद आहे. चालता चालता माया एकदम नाकाला पकडून वेडे बनवते. सोड चिठ्ठी द्यायला लावते. इतकी प्रबळ आहे. सर्व शक्तिमान भले परमपिता परमात्म्याला म्हणतात, परंतु मायासुद्धा काही कमी नाही. अर्धा कल्प तिचे राज्य चालते हे कोणी थोडेच जाणतात. दिवस आणि रात्र अर्धी अर्धी असते. ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र. तरीही सतयुगाला लाखो वर्ष आणि कलियुगाला किती वर्ष देतात. आता बाबा समजावून सांगतात तेव्हा समजत आहे. हे तर एकदम बरोबर आहे. बाबा बसून शिकवतात. कलियुगामध्ये थोडेच गीतेचा राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवतील असा तर कोणीही नाही. ज्याच्या बुद्धीमध्ये असेल की आपण राजयोग शिकून राजांचाही राजा बनणार. त्या गीता पाठशाळा तर अनेक आहेत, परंतु कोणी राजयोग शिकून राजांचाही राजा अथवा राणी बनू शकत नाही. राजाई मिळवण्यासाठी कोणताही एम ऑब्जेक्ट नाही आहे. इथे तुम्ही तर म्हणता आम्ही बेहदच्या बाबांकडून भविष्य सुखाची राजाई प्राप्त करण्यासाठी शिकत आहोत. सर्वात पहिले तर अलफवर समजावून सांगायचे आहे. सारे काही गीतेवरच अवलंबून आहे. मनुष्यांना कसे समजणार? सृष्टीचक्र कसे फिरते? आपण कोठून आलो आहोत? परत कोठे जायचे आहे? कोणालाच माहीत नाहीये. कोण देश से आया, कोण देश है जाना असे गाणे देखील आहे ना. फक्त पोपटासारखे गात राहतात. बुद्धी जी आत्म्यामध्ये आहे ती जाणत नाही की आपण ज्यांना परमपिता परमात्मा म्हणतो ते कोण आहेत. त्यांना ना पाहू शकत ना जाणू शकत. आत्म्याचे तर कर्तव्य आहे ना बाबांना जाणणे पाहणे. आता तुम्हाला समजले आहे. आपण आत्मे आहोत. परमपिता परमात्मा बाबा आपल्याला शिकवत आहेत. बुद्धी म्हणते बाबा येऊन शिकवतात. जसे कोणाच्या आत्म्याला बोलावले जाते तर समजतात ना त्याची आत्मा आली आहे. तर तुम्ही समजता आपण आत्मा आहोत. ते आपले बाबा आहेत. बाबांकडून जरूर वारसा मिळाला पाहिजे. आम्ही दुःखी का झालो आहोत? मनुष्य तर म्हणतात बाबाच सुख दुःख देणारे आहेत. भगवंताला शिव्या देत राहतात. ते आहेत आसुरी संतान. जसे कल्पापूर्वी म्हटले होते तसे तुम्ही आता प्रॅक्टिकलमध्ये ईश्वरीय संतान बनले आहात. यापूर्वी तुम्ही आसुरी संतान होता. आता बाबा म्हणतात निरंतर माझी आठवण करा. कोणालाही हे 2 शब्द समजावून सांगणे खूप सोपे आहे. तुम्ही भगवंताची मुले आहात. भगवंताने स्वर्ग रचला. आता नरक बनला आहे. पुन्हा स्वर्ग बाबाच रचणार. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. स्वर्गाची स्थापना करत आहेत. अच्छा, शिवला जाणत नाही
प्रजापिता ब्रह्माला देखील रचणारे ते बाबा आहेत, तर जरूर बाबा ब्रह्माद्वारेच शिकवतील. आता शूद्र वर्ण आहे, आम्ही ब्राह्मणापासून देवता क्षत्रिय बनणार नाही, तर विराट रूप का बनवले आहे? चित्र बरोबर आहे, परंतु समजू शकत नाहीत. शूद्रांना ब्राह्मण कोण बनवणार? जरूर प्रजापिता ब्रह्मा पाहिजे. त्यांना कसे ॲडॉप्ट केले? जसे तुम्ही म्हणता, ही माझी पत्नी, तिला माझी कसे बनवले? ॲडॉप्ट केले. बाबा म्हणतात, मला सुद्धा मातपिता म्हणता. मी पिता तर आहे, माझी कुठून आणू? तर यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेश करून यांचे नाव ब्रह्मा ठेवतो. पत्नीला ॲडॉप्ट केले जाते. जसे लौकिक बाप पत्नीला ॲडॉप्ट करून कुखवंशावळी रचतात, बाबांनी मग यांच्यामध्ये प्रवेश करून यांना ॲडॉप्ट करून यांच्या मुखाद्वारे मुखवंशावळी बनवली आहे. तुम्ही म्हणता, आम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहोत. जरूर यांचेच नाव ब्रह्मा आहे. ब्रह्मा कोणाचा मुलगा? शिवबाबांचा. यांना कोणी ॲडॉप्ट केले? बेहदच्या बाबांनी. दृष्टांत खूप छान आहे, परंतु ज्यांच्या बुद्धीमध्ये बसले असेल तेच समजावून सांगू शकतील. बुद्धीमध्ये नसेल तर त्यांना समजावून सांगताच येणार नाही. लौकिक आणि पारलौकिक पिता तर आहेत ना, ते सुद्धा पत्नीला ॲडॉप्ट करून माझी म्हणतात. हे अर्थात शिवबाबा मग यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मामध्ये प्रवेश करून ॲडॉप्ट करतात. स्वतः म्हणतात, मज निराकारला यांचा आधार घ्यावा लागतो, तर नावसुद्धा बदलून टाकतो. एकाच वेळी किती जणांची नावे ठेवली? नावाची लिस्टसुद्धा तुमच्याजवळ असायला हवी. प्रदर्शनीमध्ये नावाची लिस्टसुद्धा दाखवायला पाहिजे. बाबांनी कशी एकाच वेळी नावे ठेवली? बाबांनी आम्हाला आपले बनवले, तर नावे बदलली. त्यांना भृगु ऋषी म्हटले जाते. जन्मपत्रिका तर भगवंताकडेच आहे. वंडरफुल नावे आहेत. आता सर्व तर नाही आहेत. काही जण तर आश्चर्यवत भागंती झाले, अर्थात सोडून गेले. आज आहे उद्या नाहीत. नंबर 1 शत्रू आहे कामविकार. हा कामविकार खूप हैराण करतो. त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये एकत्र राहून त्यावर विजय मिळवायचा आहे. ही आहे प्रतिज्ञा. आपली वृत्ती पाहायची आहे. कर्मेंद्रियांद्वारे विकर्म करायची नाहीत. वादळे तर सर्वांसमोर येतात, यामध्ये घाबरायचे नाही. बरीच मुले बाबांना विचारतात, हा धंदा करू की नको करू? बाबा लिहितात, मी काय तुमचा धंदा इत्यादींना पाहायला आलो आहे काय? मी तर टीचर आहे, शिकवण्यासाठी. धंद्याच्या गोष्टी मला का विचारता? मी तर राजयोग शिकवतो. रुद्र यज्ञाचे सुद्धा गायन आहे. श्रीकृष्ण यज्ञ नाही. बाबा म्हणतात, लक्ष्मीनारायणामध्ये हे सृष्टीचक्राचे ज्ञानच नाहीये. जर हे माहिती असेल की 16 कलापासून पुन्हा 14 कला बनायचे आहे, तर त्याच वेळी राजाईचा नशा उडून जाईल. तिथे तर आहेच सद्गती. सद्गती दाता तर एकच आहेत. तेच येऊन युक्ती सांगतात. दुसरे कोणी सांगू शकणार नाही. सर्वात पहिल्यांदा ही गोष्ट उचलून धरा की कोणी म्हटले आहे, काम महाशत्रू आहे. असे देखील गातात. विशस वर्ल्ड अर्थात विकारी दुनिया आणि वाइसलेस वर्ल्ड अर्थात निर्विकारी दुनिया. भारतामध्येच रावणाला जाळले जाते. सतयुगामध्ये थोडेच जाळणार. जर असे म्हणतात की अनादी आहे, सतयुगामध्ये सुद्धा होता, मग तर सर्वत्र दुःखच दुःख असणार. मग स्वर्ग कसे म्हणणार? या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. प्रत्येकाचा वेग आपला आहे. माहीत होते कोण चांगला वेगाने जाणार आहे. संपूर्ण तर कोणी बनले नाहीये. बाकी हो, सतो रजो तमो तर असणारच आहेत.
प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. जे श्रीमतावर चालत नाहीत ते आहेत तमोप्रधान बुद्धी. जर स्वतःला इन्शुअर केले नाहीत तर भविष्य 21 जन्मांसाठी कसे मिळणार? मरायचे तर आहेच, तर का नाही इन्शुअर करायचे? सर्व काही तर त्यांचे आहे, तर पालन पोषण सुद्धा तेच करणार. भले काही जण आपले सर्व काही देतात, परंतु सेवा करत नाहीत. जे दिले ते खात राहतात, तर बाकी जमा काय होणार? काहीही नाही. सेवेचा पुरावा हवा. पाहिले जाते कोण पंडे बनून येतात. नवीन बीके सुद्धा आपसामध्ये सेंटर चालवतात. त्यांना देखील आफरीन अर्थात शाबासकी दिली जाते. हे नॉलेज तर खूप सोपे आहे. वानप्रस्थ अवस्थावाल्यांना जाऊन समजावून सांगा. वानप्रस्थ अवस्था केव्हा होते? बाबाच गाईड बनून सर्वांना घेऊन जाणार. तुम्ही जाणता बाबाच काळांचेही काळ आहेत. आम्ही तर खुशीने बाबांसोबत एकत्र जाऊ इच्छितो. सर्वात पहिले तर ही मुख्य गोष्ट उचलून धरा. गीतेचा भगवान कोण आहे? ज्यांनी रचना रचली. लक्ष्मीनारायणाला राजयोग कोणी शिकवला? त्यांची सुद्धा राजधानी स्थापन होत आहे. आणखी कोणीही राजधानी स्थापन करण्यासाठी येत नाही. बाबाच राजधानी स्थापन करण्यासाठी येतात. सर्व पतितांना पावन बनवतात. ही आहे विकारी दुनिया, ती आहे निराकारी दुनिया. दोन्हीमध्ये क्रमवार पदे आहेत. जे श्रीमतावर चालणारे असतील त्यांच्या बुद्धीमध्येच या गोष्टी टिकू शकतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बुद्धीची लाईन सदैव क्लिअर राहण्यासाठी देही अभिमानी होऊन राहायचे आहे. खऱ्या कमाईमध्ये माया कोणत्याही प्रकारचा घाटा करू नये यासाठी काळजी घ्यायची आहे. दुसरा पॉइंट आहे, कर्मेंद्रियांकडून कोणतेही विकर्म करायचे नाही. इन्शुअर केल्यानंतर सेवा देखील जरूर करायची आहे. आजचे वरदान आहे, मायेला शत्रूऐवजी शिकवण देणारी सहयोगी समजून एकरस राहणारे मायाजीत भव. मायेला शत्रूऐवजी शिकवण देणारी सहयोगी समजून एकरस राहणारे मायाजीत भव. स्पष्टीकरण आहे, माया येते तुम्हाला शिकवण देण्यासाठी, त्यामुळे घाबरू नका. धडा शिका. कधी सहनशीलतेचा धडा, कधी शांत स्वरूप बनण्याचा धडा पक्का करण्यासाठीच माया येते. त्यामुळे मायेला शत्रूऐवजी आपला सहयोगी अर्थात मित्र समजा, तर घाबरून जाऊन हार पत्करणार नाही. पाठ पक्का करून अंगदप्रमाणे अचल बनाल. कधीही कमजोर बनून मायेचे आवाहन करू नका, तेव्हाच ती निरोप घेईल. स्लोगन आहे, प्रत्येक संकल्पामध्ये दृढतेची महानता असेल तर सफलता मिळत राहील. प्रत्येक संकल्पामध्ये दृढतेची महानता असेल तर सफलता मिळत राहील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.